परभणी जिल्ह्याचं तापमान हे 44 अंशांच्या पार गेले। त्यामुळे परभणीकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात। एकीकडे उन्हाच्या झळा जाणवतात तर दुसरीकडे तीव्र पाणी टंचाई जाणवते। परभणीच्या सेलू तालुक्यामधील रावा तांडा या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील पाणी पुरवठा योजनेला पाणी येत नाही ना बोअरवेलला पाणी आहे आणि त्यामुळे गावाच्या बाहेरून 1 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवरून गावकऱ्यांना पाणी भरावं लागतंय। या ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरीला कठडे देखील नाहीयेत आणि त्यामुळे जीवघेणी कसरत करत गावामधील महिला पाणी भरतायत आणि त्यामुळे प्रशासनाने कमीत कमी टँकर तरी द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। पाहूयात। परभणी जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। जवळपास 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि यामुळेच कुठेतरी बघितलं तर या उन्हाळ्यामध्ये एकीकडे ऊन तापतंय आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा सुद्धा परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागतात। मी सध्या परभणीच्या सेलू तालुक्यातील रावा तांडा या ठिकाणी आणि आपण जर बघितलं तर हा तांडा त्या ठिकाणी जवळपास अर्धा किलोमीटर लांब हा तांडा आहे आणि तिथून या महिलांना या विहिरीचं पाणी घेऊन जावं लागतंय। गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाईपलाईन आहे, विहीर आहे, मात्र अनेक वर्षापासून त्याला पाणी नाही। या अशा पद्धतीनं गावातील महिला ज्या आहेत त्या रखरखत्या उन्हामध्ये येऊन या विहिरीवरून पाणी शेंदून घेऊन जातात। काय समस्या आहे नेमकी पाण्याची? आम्हाला 5 वर्षापासून पाणी नाही साहेब। बोला बोला। 5 वर्षापासून पाणी नाही, पाण्याची कोणी व्यवस्था करत नाही। बरं, कशामुळे पाणी नाही काय माहिती आता कशामुळे? ते मतदान मागतात, काही माग करतात, पण आम्हाला पाण्याची व्यवस्था करत नाही। गरमशक पण येत नाही। आमचे म्हातारे त्यांना पाणी शेंदाला न्यायचं ते खड्ड्याखुटी आता तुम्ही बघितले ना, आता त्याच्यामध्ये आमची सासू एकदा पडली होती, पाय मोडला त्यांचं, ते असे लिंबाखाली पडले। आता जाऊन बघा तुम्ही, पाणी नाही आम्हाला, काय नाही, पाण्याची व्यवस्था करा। हे मतदानाच्या टायमाला सगळे येते साहेब लोक, मावशी आम्हाला मत द्या, मत द्या, तुम्हाला एवढे पैसे देतो, तुमची सुविधा करतो, कोणी काय आम्हाला विचारत नाही गरीब माणसाला। पाणी नाही, पाणीचं लई त्रास आहे आम्हाला। हो, इथून आम्ही म्हातारे कोतारे नेतो, इथून खडे आहेत, वाट नाही, काय नाही। हो, आम्हाला हे 2 तास 3 तास पडतो तर मग फांडा उचलून नेतो डोसक्यावर। आम्हाला पाण्याची एवढी तंगसाई आहे सर की इथून जर जेव्हा भांडा भरून नेईल तेव्हा पाणी प्यायला भेटतंय आणि एकतर म्हाताऱ्या कोताला येते एवढं लांब यायला अडचण येतो, खड्ड्याखुडी पडतात, हे होतात। आमच्याकडे ते ग्रामसेवक कोणचा अधिकारी आणखीन येऊन बघितलं तुम्हाला काय समस्या आहे? हापसे पण चालत नाही, हापशात काही नाही। आता 1-2 बोरं घेतले घरू खाजगी, त्यांनाही पाणी लागलं नाही। विकत पाणी घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली। त्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाने लक्ष देऊन इथं बोर अधिग्रहण असेल, विहीर अधिग्रहण असेल किंवा टँकरचा पर्याय असेल हे उपलब्ध करून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।